फक्त एक टँकर उलटतो आणि 32 तास ट्रॅफिक जाम होते. यावरून समजते की सरकार तुमच्यासाठी किती गांभीर्याने रोड बनवत आहे. विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे मित्रांनो, की एक टँकर उलटतो रोडवर आणि त्या एका टँकरसाठी पुणे ते मुंबई हा रस्ता 32 घंट्यासाठी जाम होतो. यावरून विचार करा, तुम्ही दिलेल्या टॅक्सचा पैसा खरंच वसूल होत आहे का? त्या 32 घंट्यामध्ये तिथे झालेले ड्रायव्हर, तिथले प्रवासी, तिथल्या लोकांची झालेली गैरसोय याचा सरकारने कधी विचार केला आहे का? स्वतः सरकारमधील कोणी व्यक्ती तिथं जर राहिली असती, त्यांना जर ते भोगता आलं असतं तर त्यांना समजलं असतं की खरंच त्यांना किती पीडा झाली आहे, त्यांनी किती दुःख सहन केलेलं आहे. एवढे पैसे टोलमधून वसूल करता दुनियाला, सगळ्या तुम्ही सर्व जनतेला स्वर्गापर्यंत जाण्याचा रस्ता म्हणून त्यांना स्वप्न दाखवता आणि त्या रस्त्याने तुम्ही एक बाथरूम बांधत नाही, एक टॉयलेट बांधत नाही, ना पाण्याची सोय. मग तुम्ही टॅक्स वसूल करता कशाला? विचार करा, एक टँकर पलटी खाल्यामुळे जर 32 घंटा मेन महाराष्ट्रामधील 2 मुख्य सिटीला जोडणारा, मुख्य शहराला जाणारा रस्ता जर बंद होत असेल, विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे. जर असाच काही घडलं, अचानक आपत्कालीन परिस्थिती आली, तर तिथले रस्त्यातून वाहनं बाजूला करण्यासाठी एक साईडला रस्ता बांधला गेला आहे का, याचा विचार कधी करणार आहे? विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जो देश मंगळावर जाण्याचे स्वप्न बघत आहे, त्या देशाला एक टँकर पलटी खाल्यामुळे 32 तास रस्ता बंद ठेवावा लागतो. विचार करा मित्रांनो, स्वप्न अगोदर बघायची, मंगळावर जाण्याची, मंगळावर राहण्याची, मंगळावर प्लॉटिंग करण्याची आणि मंगळावर जगातला प्रत्येक देश विचार करतो, तसा आपणही विचार करत आहोत. परंतु विचार करा की मंगळावर जाण्याच्या अगोदर इथल्या लोकांना तुम्ही सुविधा द्या, त्या पूर्ण करा. टॅक्स आमच्याकडून जे टॅक्स वसूल करता जनतेकडून, ना कोणाच्या बापाच्या घरचा पैसा नाही आहे, ना तुम्ही सरकारनं कुठल्या पैसा घातला आहे, तो आमचा टॅक्स आहे, आम्ही भरलेला टॅक्स आहे, तो जनतेचा पैसा आहे. आणि जनतेचा पैसा जनतेच्या कामासाठी उपयोग जर होत नसेल तर तुम्ही विचार करा, तो पैसा जात आहे कुठं? त्या सुविधा तुम्हाला देऊ शकत नसतील तर या सरकारला आपण काय विचार केला पाहिजे?